बाई काय स्वयंपाक बनवायचंय, मोबाईलवर पण येत पण नाहीये. अरे सुनबाई, ए सुनबाई काय करतेस ग? हा अगं काय काय नाही सासूबाई, करतेस? ते डाळ शोधत होती. हा डाळ तुरीची शिजवत डाळ होती होय, कोणती ती सापडली शोधत का होती. मग? हा सामान सापडाले का नाही बाई, तुला? एवढे डबे आहे, त्यात कोणती डाळ कशाची कोणती डाळ कशाची काहीच कळत नाही. अरे देवा, अवघड आहे बाई. आणि सासूबाई, चपाती बनवू का भाकरी बनवू? भाकरी बनव ग, भाकरी खाते त्यानं. भाकरी चपाती का? हा भाकरी बनव. काय झालंय, येई ना काय? काय नाही, येत नाही येत भाकरी. येत चपात्या नाही तर बनवू का? भाकरी. सासूबाई, भाजी कशाची बनवू? भाजी होय, भेंडीची बनव, भेंडीची. भेंडीची का? हा भेंडी बनव. बरं बरं. हा भरून बनवू का कशी बनवू? अगं ती भेंडी नाहीये, तो शेवगा आहे. त्यातला पण फरक कळाला का तुला? ये नाही येत का? तुझ्या हातातली भेंडी आहे ती शेवगा आहे. काय आहे? शेवगाच्या शेंगा आहेत त्या. शेवगा आहे का? हं. ही भेंडी आहे का? भेंडी आहे. बरोबर. भेंडी होय, मग शेवग्याचीच करते काही की. हो हो सासूबाई, बनवते. काय दिसतं माझ्या तोंडावर. बाई कसा बनवायचा पहायवाले स्वयंपाक, आणि इकडे भाकरी बनवायची. मला तर भाकरी पण जमत नाही. लय अवघड आहे बाई, काय बनवू काय कळना झालंय बाई. अवघड आहे बघा. आधी भाकरी बनवू का आधी भाजी बनवू? भेंडीची तर भाजी येत नाही मला, भाकरी तर कुठे येते? भाकरी पण येत नाही. येतेच मला चपात्या, फक्त थोडक्या मोडक्या चपात्या. काय ग सुनबाई, काय करायली? हा सासूबाई, काय झालंय? काय नाही, ती भाजीच बघत होती. होय. हा. हा, हा. सासूबाई, हा पदर डोक्यावरचा काढू का? हा, हा. सवय नाही हो मला. काढ काढ काढ. पदरातच काय ग, मनामध्ये मोठेपणा पाहिजे. पदरातच काय लपलंय? हा, खाऊन टाक आणि कर काय काय करायचं. भाकरी करू का भेंडी करू, काय करू काहीच कळना झाले. रेसिपी बघते आधी भेंडीची. हॅलो युट्यूब, भेंडीची भाजी कशी बनवायची? रुको जरा, बाई एवढं नाही लागतं याला. अरे देवा, मला एकतर आधीच एकतर डाळ एक सापडना झाली. त्यात खोबरं, कांदा, शेंगदाण्याचं कूट, मीठ, हळद, जिरे, देवा. आणि या घरात मला तर काही कळना झालं. कसं कळन? माझ्यासाठी तरी किचनच नवीन आहे ना, कसं कळन मला सगळं सगळं? कामच करते. हा, तिने म्हणत होते ना लग्नाच्या आधी, हा तिला सगळं मी सगळं मदत करू लागतो, तिला सगळं काम करू लागतो म्हणायचे ना. हिला जाऊन विचारते आता, हिला आवाजच देते आता जाऊन. विचारते जाऊन. हो, इकडे या ना. इकडे या ना. आई बसली इथं. लग्नाच्या नंतर लय म्हणत होत्या, हा ते सगळं सगळं काम करू लागतो, हा तुला कुठला त्रास देणार नाही, तुला फिरायला नेतो म्हणत होत्या ना. लय तुला तसं जमत इकडे मला कांदा कापून द्या. अहो ती भेंडी कशी कापायची, कांदी कापायची. इकडे या ना. काय ग, काय सुनबाई? काय नाही सासूबाई, कशाला बोलवते काय त्याला? नाही, ते मला जरा पिठाचा डबा पोहोचत नाही ना, त्यासाठी मी त्यांना बोलवत होते. अगं त्याला डबा पिठाचा नाही मिठाचा माहित नाही, त्याला किचनच माहित नाही. तो कधीच किचन मध्ये आला नाही. आले नाही. नाही नाही नाही, त्याला माहितच नाही. बाई बोंबला, त्याला काय माहित नाही किचन मधलं. तू तुझं बघ जाय. डबा माहित आता मला कुठं माहित असणार आहे. हो ऐका ना, बसा माझ्याच मांडीवर. कळलं झालं. आणि यांना बोलवलं ना तर ना हे येत पण नाही. यांना एक काम करते, हा आवाज तर देऊ शकत नाही ना, मॅसेज तर करू शकतो ना मी. अहो तुम्हाला ऐकायला येत नाही का? मी कांदा कापायला बोलवते तुम्हाला. यांचा काय मेसेज आला? तुला कळत नाही का? मी येऊ शकत नाही. यांचं तर ना थांब, यांचं बघते संध्याकाळी. अहो मी तर तुम्हाला सांगितलं होतं की मला स्वयंपाक येत नाही. तुमच्या आईला का नाही सांगितलं? मला काही सांगू नको, गपचूप भेंडीची भाजी भाकरी कर. मॅसेज टाकताय काय? हा मॅसेज टाकताय काय तुम्ही तिथं बसून तुमच्या आईच्या तिथं? तुम्ही आता गपचूप किचन मध्ये येता का नाही का मी तिथं येऊ? आता तुमचं काही खरं नाही. मला स्वयंपाक जमणार नाही. गपचूप इथं येऊन मला कांदा आणि भेंडी कापून द्या.
परत मेसेज आला. तुला सांगितलेले कळत नाही का? लग्नाच्या आधी तर म्हणत होतं की तुला मी कुठल्याच गोष्टीचा त्रास होऊन देणार नाही, तुझे एक शब्द खाली टाकून देणार नाही, एक शब्द तुझं खाली पडून देणार नाही, तुला लय सुखात ठेवतो, तुला तू कणिक मळली तर मी चपाती करतो, तू भाजी कापून दिली तर मी भाजी टाकतो, तू चहा बनवलीस तर मी चहा पितो. आणि आता तुला सांगितलेले कळत नाही का म्हणतात. आता यांचं बघते. जेवायला मागते ना तेव्हा तर येते ना किचन मध्ये, काय ग जेवायला झाले का म्हणून येते ना तेव्हा. मग सांगते त्यांना लाटणारी सांगते, दाखवायला येणार नाही आईला आणि सांगता पण येणार नाही आईला. असंच करते आता ह्यांना. लग्नाच्या आधी तर लय मोठे मोठे स्वप्न दाखवायचे. तुला मी असं करीन, तुला मी राणी सारखी ठेवी, मी तुला स्वर्गात ठेवी. आणून कुठं ठेवलंय मला किचन मध्ये. एक मीठ सापडतंय तर हळद सापडत नाही, हळद सापडली तर डाळ सापडत नाही, डाळ सापडली तर पिठाचा डबा सापडत नाही. गोंधळ होतोय नुसता माझा ग माय. म्हणतायत की मला गपचूप भाजी कर, गपचूप भेंडीची भाजी कर. या खायला सांगते आता तुम्हाला. काय रे डोक्याला ताप झालाय माय. तेव्हा म्हणजे आई म्हणत होती का मला स्वयंपाक शिक ग, तुझी सासू घरी गेली की तुझ्या नवऱ्याच्या घरी लय हाणन तुला म्हणत होती माझी आई. पण मीच म्हणत होतो जाऊ दे अगं आई, मी अशी चुटकीला स्वयंपाक करत म्हणून स्वयंपाक करता चुटकीत करीन म्हणलो होतो माझ्या आईला. म्हणजे आई तर आता माझं थोबाडच पुढते सांगू तर आता. डुक्कर तोंडाचे तुला सांगलं होतं मी. पहिलं स्वयंपाक शिक ग म्हणून म्हणलं होतं म्हणते आता तू. आता स्वयंपाकच येत नाही, मी काय करू. काल त्यांनी मला पोळ्या करायला लावल्या, पोळ्या तर आल्याच नाही, सगळ्या फुटून टिकऱ्या. काय करावं बाई. काल बाई मला पोळ्या करायला सांगितलं बघा, पोळ्या कसल्या केल्या फुटून गेल्यात सगळ्या. आल्याच नाही येत, मी काय करू. काहीच येत नाही, एकच येते कसं काय येते काय माहिती. मोबाईल. सगळा स्वयंपाक सुगरणी सारखं स्वयंपाक कर, कामं धंदे करायला शिक म्हणत होती. मी खिजड्यासारखी पोरे संग हुंदाडून याई तू गप स्वयंपाक आई तू गप अगं कपडे धुग जरा, शिक्षण जरा, हे आई गप अशी म्हणायची. आता सासूला म्हणते का मी. सासूचा आवाज जरी बघितलं तरी माझी तर आता इथं घराच पडते. आणि ही नवऱ्याचं नाव बघते ना आता जेवायला सांगते ना त्यांना चांगलीच. अरे या डोक्याला तापून घ्यावं नुसतं. इथं भेंडी आहे, ही भेंडी आहे का, ही शेवगा आहे का, ही भेंडी आहे का, ही भेंडी आहे.